प्रश्न पहिला 2024 या वर्षातील जगातील निवडलेल्या 10 सर्वोत्तम शहरांमध्ये कोणते शहर टाइम आउट या सर्वेक्षण संस्थेनुसार प्रथम स्थानावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए न्यूयॉर्क. प्रश्न दुसरा, वनस्पतीच्या पानांच्या तळाशी व फांदीच्या तळाशी असणारी उती कोणती? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंतरीय विभाजी उती. प्रश्न तिसरा बघा, एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए मनिला. प्रश्न क्रमांक चौथा, कांचनगंगा हे शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण आहे? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी प्रियंका मोहिते. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दलाचा वर्धापन दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए 6 मार्च. प्रश्न क्रमांक 6 बघा, कृष्णा वारणा या नद्यांचा संगम कोठे झाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी हरिपूर. प्रश्न क्रमांक 7, भारतातील पहिले मधाचे गाव खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी मांगर. प्रश्न क्रमांक 8 बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे विभाजन करून गोंदिया जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भंडारा. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने आपल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक नक्की करायचं आहे. प्रश्न क्रमांक 9, कोणत्या देशाचा IQ-Q उपग्रह चीनने आपल्या चांगई चंद्रयान मोहिमेसोबत प्रक्षेपित केला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी पाकिस्तान. प्रश्न क्रमांक 10 बघा, वसंत ऋतूच्या आगमनापूर्वी कार्निवल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी गोवा. प्रश्न क्रमांक 11 बघा, SRPFमध्ये नवीन भरती आणि प्रगत अभ्यासक्रमांसाठी SRPF प्रशिक्षण केंद्र कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी नानविज. प्रश्न क्रमांक 12, मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणतं आहे किंवा कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी फिमर. आता मला कमेंट करून लगेच उत्तर हे द्यायचं आहे की आपल्या मानवी शरीरातील सर्वात छोटं हाड कोणतं आहे. मानवी शरीरातील सर्वात छोटं हाड कुठलं आहे किंवा कोणतं आहे, कमेंट करून मला लगेच सांगायचं आहे. प्रश्न क्रमांक 13, भारतीय असंतोषाचे जनक असा लोकमान्य टिळकांचा उल्लेख खालीलपैकी कोणी केला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी सर व्हॅलेंटाईन चिरोन. प्रश्न क्रमांक 14 बघा, भारतातील कोणत्या राज्यात समान नागरिक कायदा आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी गोवा. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 15, कोणत्या भारतीय व्यक्तीला 35वा गोल्डमन पर्यावरण पुरस्कार 2024 जाहीर झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी आलोक शुक्ला. बघा मित्रांनो, आपण असेच प्रश्न दररोज आणत असतो. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात परीक्षेच्या दृष्टीने. त्यामुळे आपण दररोज जे काही PYQ आणत असतो किंवा संभाव्य प्रश्न असेल, IMP GK प्रश्न असेल, हे तुम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बघत जा आणि त्यांचा अभ्यास करत जा, बरोबर. तर बघा प्रश्न क्रमांक 16, आंध्र प्रदेश राज्याच्या किनारपट्टीस असणारे बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी श्रीहरिकोटा. प्रश्न क्रमांक 17 बघा, भारतातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणत्या जिल्ह्यात झाला? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अहमदनगर. प्रश्न क्रमांक 18 बघा, पंतप्रधान खालीलपैकी कोणाला जबाबदार असतात? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोकसभा. प्रश्न क्रमांक 19, केंद्र सरकारला IPCच्या कोणत्या कलमामध्ये सर्वोच्च न्यायालयाने दुरुस्ती करण्याची शिफारस केली आहे? प्रश्न क्रमांक 21, किमान मिळकत हमी कायद्याची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी राजस्थान. प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी पुणे. प्रश्न क्रमांक 22, डॅश यांस भारतीय नागरी सेवांचा जनक असे म्हणतात? ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए लॉर्ड कॉर्नवालिस. प्रश्न क्रमांक 23, एका हाताच्या बोटांमध्ये एकूण किती हाडे असतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 1 14.
प्रश्न क्रमांक 24, भारतीय बनावटीचे पहिले लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर खालीलपैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी प्रचंड. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 25, अंतराळवीर सुनीता विल्यम्स या कितव्यांदा अंतराळात गेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी तिसऱ्यांदा. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने लगेच आत्ताच्या आत्ता कमेंट करा. तुम्हाला येणाऱ्या काळात कोणत्या परीक्षेसाठी असेच महत्त्वाचे IMP प्रश्न असेल किंवा PYQ असेल किंवा लेक्चर असेल पाहिजे, तर ते मला लगेच कमेंट करून सांगा. आणि सोबतच दुसरी कमेंट अशी करा की तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात, त्यानुसार आपल्याला येणाऱ्या काळात व्हिडिओ आणायला. प्रश्न क्रमांक 27, छत्तीसगड राज्याची स्थापना कोणत्या राज्याचे विभाजन करून झालेली आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 28, टिपागड नदी व खोब्रागडी नदी या नद्यांचा संगम कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी कुरखेडा. प्रश्न क्रमांक 28 बघा, भारताच्या नवीन संसदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कधी झाले? तर बघा, 28 मे 2023. 28 मे 2023 ऑप्शन क्रमांक 1 आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, अफगाणिस्तानास लागून असलेला भारतातील प्रदेश पुढीलपैकी कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी जम्मू काश्मीर. प्रश्न क्रमांक 30, भारताने किती सुवर्णपदके कझाकिस्तान येथे नुकत्याच पार पडलेल्या 22 वर्षाखालील आशियाई युवा बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत जिंकले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी 7. प्रश्न क्रमांक 31, जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी वाघ. प्रश्न क्रमांक 32, शबरीमाला मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी केरळ राज्यात आहे. प्रश्न क्रमांक 33, जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना कोणत्या वर्षी घडली? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 1919. प्रश्न क्रमांक 34, शिखर शिंगणापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए सातारा. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर छोटीशी विनंती आहे की हात जोडून प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती अशी आहे की जे विद्यार्थी नवीन असतील आपल्या या यूट्यूब चॅनलवरती, तर त्या सर्वांनी आत्ताच्या आता लगेच आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत टाईम टू टाईम पोहोचत राहतील. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. प्रश्न क्रमांक 35, देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद कोणत्या राज्यातील बाडमेरमध्ये झाली? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए राजस्थान. प्रश्न क्रमांक 36, जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यात कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए अलिबाग. प्रश्न क्रमांक 37, पंचशील करार कोणत्या देशामध्ये झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भारत चीन. प्रश्न क्रमांक 38 बघा, डॅश डॅश म्हणजे DNA आणि किंवा RNA पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी विषाणू. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39, वेरूळ येथील कैलास मंदिर डॅश डॅश या राष्ट्रकूट राजाने खोदले? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी कृष्ण प्रथम. प्रश्न क्रमांक 40, सागरी सुरक्षा वाढवण्याचा निर्णय दोन्ही देशाच्या संयुक्त संरक्षण सहकार्य समितीने भारत आणि कोणत्या देशादरम्यान घेतला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इंडोनेशिया.